हो हो, त्यांनी कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे. हो हो हो. नाही नाही, आम्ही इथेच थांबतो. हो. बरं, तुम्ही जेवून घ्या आणि गोळ्या घ्या बरं का वेळेवर. अ, हो. अ, बरी आहे ती. अ, हो आहो, नका काळजी करू. हा, बोलू शकताय काय? हो बोला ना. हा, काय नाही म्हणलं. ठीक आहे सनव, तुम्ही? हो. आवाजावरून वाटत नाही. वेळ लागेल थोडा. हा, तुम्ही फोन का केला होता? तेच म्हणलं कानावर घालावं तुमच्या, काय लागलं तर मी आहे. थँक्यू. आई बाबा कसे आहेत? ठीक आहेत ना? हो, आई माझ्याच बरोबर आहे आणि बाबा घरी आहेत. हा, तुम्ही कुणीकडे आलाय? पोलीस स्टेशन मध्ये बजरंगची तक्रार करायला आली. काय? हो, आता त्याला मोकाट सोडून चालणार नाही. माझी काय गरज आहे काय तुम्हाला? नाही नाही. नाही, तुम्हाला माझी गरज नाही माहित आहे. पोलीस स्टेशन मध्ये म्हणतोय मी. पोलीस स्टेशन बद्दलच बोलते. हॅलो. हा, काय नाही, ठीक आहे ठीक आहे, चालतंय, ठेवतो. काय लागलं तर फोन करा मला. हा, अहो. हॅलो. नाही, मला एक जरा काम आहे, ते आठवलं मला एकदम. मला जायला पाहिजे. हा, ठीक आहे, नंतर बोलूया. हा हा. आउट 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 आउट. ओय, 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 थांबा थांबा, इथंच थांबा. आधी मला याचा समाचार घेऊ दे. तर का नाही? अयो, मला का मारताय? का मारताय? ए, तुम्ही दोघं जा रे. ओ मॅडम. गप्पा बस. काय? थोबाड गप ठेव आणि सांगते तेवढं कर. काय? हळू बोल. मला कशाला आणलं इथं? खरं खोटं करणारे ताई. आधी पतीनं ताईला समज सांगितलंय. तुमचा भाचा आहे ना, माझ्या नशिबाला लागलेली आहे ना 7.5 आहे. 7.5 हाणून मन भरलं नाही वाटतं त्याचं. बघा त्या हाणत असतो. माझं एकदा डोकं सणकलं ना आणि माझा हात उचलला तर बोलू नका. असं आहे का? मग मर. अरे तेच तर होऊ नये म्हणून तर सांगायले ना. मी सांगते ते उपाय कर. कळतंय का? काय? हे समज मास्तरनीनं तुला करायला सांगितलंय असं ताईला सांग. नाहीतर तुझी पुण्यतिथी इथंच होईल. हे बघ, किडनॅपिंग, ते लगीन मोडलेलं, ते समज मास्तरनीनं तुला करायला सांगितलं होतं असं ताईला सांगायचंय तू. कळलं काय? असं कुठला माणूस सांगल की बाबा ये मला किडनॅप कर? ती मास्तरी नाही, एवढं ध्यानात ठेवा. अरे तू तुझं डोसकं लावू नकस. आणि हे बघ, तिकडे जे बी काय सुचल ते समजा बोलून टाक. म्या जे सांगल ते केलंस तर गॅरंटी आहे म्या वाचवीन तुला. आणि हा, माझ्या गाडीतनं तू माझे पैसे चोरले असं ताईला सांग. काय? मी तुमच्या गाडीतनं पैसे चोरले? हा. फार बुरटा चोर बनवला की राव तुम्ही मला आता. हा, फार माझ्या इमेजची पर तुम्ही वाट लावून टाकली. मी सांगते तसं कर, नाहीतर फोटोत बी तुझी इमेज दिसणार नाही. कळलं का? तुझं बघ आता आम्ही काय करतो ते. ए, न्या रे याला. मॅडम पण ऐकून तरी घ्या माझं. काय आई, काय ग, काय होतंय? नाही, काही नाही ग. डोकं दुखतंय का? अहं, ठीक आहे, पाणी पी जरा. पाणी पी. नाही नाही, असू दे. आई, तू जातेस का घरी? अक्षू, मी तुझ्या जवळच थांबणार आहे. अगं पण इथे किती वेळ लागेल माहित नाही. तुला गोळी पण घ्यायची आहे. हे बघ, मी तुला सोडून जाणार नाहीये एकटीला. हा, तुला त्रास होईल आई. ऐकणार नाहीस. इथे कुठे चहा मिळेल का ग? हा, मी बघते, तू बस. अहो, तुम्ही इथे काय करताय? प्रश्न मंजुषा नंतर चालू करा. भाजायला आधी गरम आहे जरा. घ्या घ्या. गरम आहे मला. थांबा थांबा. अय्या, गरम आहे चहा. अन्या गरम आहे म्हणजे मी काय कन्नड मध्ये सांगितलंय? यांना मराठी चहा सोडतात असं सांगितलं का कन्नड मध्ये? तुम्हाला मराठीत सांगितलं, तुम्हाला कळलं नाही. आणि म्हणे मी भाषेची शिक्षिका. घ्या हो घ्या. पावसाळ्याच्या दिवसात जरा चहाचे 2 भुरके मारले की जीवात जीव येतो. घ्या. अहो, भरकून टाका गार व्हायच्या आधी. गाप पगेने. हा, मला हवाच होता चहा, पण तुम्ही तुम्हाला हवाच होता. तुम्हाला काय हवंच आहे ते कळलंच आहे मला आता.
ते तुम्हाला दिल्याशिवाय मी राहत नाही, टेन्शन घेऊ नका. देणार, सगळं देणार. म्हणजे काय नाही आई, हे घ्या. बसा 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 बसा. चहा घ्या. थँक्यू. अधिपती, अहो, तुम्ही इथे कशाला आलात? मी तुम्हाला म्हटलं ना गरज नाही म्हणून. 10 वेळा काय तेच सांगायचा? एकदा सांगितल्यावर कळते की मला तुम्हाला माझी गरज नाही आहे ती. मग मी माझी तक्रार नोंदवायला आलोय. तुमची कसली तक्रार? बजरंग विरुद्ध मला बी तक्रार करायची. तुम्हाला? का म्हणजे त्याला आता वट्ट कोणच सोडता कामा नये, आलं काय लक्षात? आणि त्याच्याकडनं मला बी मारहाण झालेली जाय की. असला टन्नू आलता माहिती आहे काय, त्यासनी विचारा. होय की. हे बघा, तो आता ना बाहेर आला पाहिजे ना त्याला कोणी माफ केलं पाहिजे. आणि समजा असं वाटलंच की तो बाहेर यायला लागलाय, तर जर माझी बी तक्रार इथं असेल तर फायदा होईल ना आपल्याला, म्हणता ना मला. आणि मी माझी तक्रार मागं घेत नसतोय. आता काय वाटेल ते झालं तरी तो बाहेर आला नाही पाहिजे, याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे म्हणताना मी इथं आलोय. सरकार. अरे साहेब नमस्कार. नमस्कार. इथे कसं येणं केलं? ते जरा काम होतं तुमच्याकडे. कुठलं? तक्रार एक नोंदवायची आहे. तक्रार? कोणाविरुद्ध? बजरंग. बजा? याने पण त्याच्याच विरुद्ध तक्रार केली आहे. तोच जरा मॅटर तुमच्या संग बोलायचा होता. चला मग बोलू. तुम्ही वा आत, मी आलोच. बर. चला. सोडा मग. धनाजी, चुकलं माझं, चुकलं. मला मला माफ करा मला. चुकलं. हे काय केलंस तू? तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का? तुला आमची भाषा उमगत नाही काय? आदिपतींना हात का लावलास तू? का त्यांच्या वाटेला गेलास? नाही, म्या त्यांच्या वाटेला गेलो नाही, ते माझ्या वाटेला गेले. तुला सांगितलं होतं ना, ते तुझ्या वाटेला गेले तरी तू वाट वाकडी करून निघून जायचं. मग म्या तेच केलं ना. म्या माझी वाट वाकडी केली आणि निघून गेलो तिथून. त्यांना हात बी लावला नाही म्या. काय सांगतोस तू? हात लावला नाही? त्यांच्या डोक्याला मार लागलाय. ते मी नाही मारलं, त्या टीचर मॅडमनी मारलं. हे समज त्या टीचर मॅडमचंच काम आहे, म्हणजे तिनेच केलंय समज. तुम्हाला सांगतो सरकार, तिने सौतालाच किडनॅप करायची सुपारी मला दिली. हे समजा कांड आहे ना तिच्यामुळेच झालेलं आहे. आणि आता हातवर करते. सरकार मारू नका. जरा पटेल असं बोल. अहो मी खरंच सांगतोय, कोणाला पटणार नाही, पण तिनेच केलंय समज. एक नंबरची ना पोचलेली बाई आहे ती. सौत केलं आणि आता सौतच अत्याचार करत बोंबलती. वय हे ती करूच शकते. तुला विचारलं नाही. मग मधी मधी बोलू नकोस. सरकार ते जाऊ दे, पण तुम्ही मला वाचवा. त्या टीचर मॅडमनी डबल गेम केला. म्हणजे तिकडं आधिपतींना फिरवलं आणि मला तुडावलं. एवढं सगळं करून मात्र ही नामं निराळी. म्हणजे मी नाही त्यातली कडीला मातली. पक्की पोचलेली बाई येते. सरकार म्या सांगतो, आधिपती त्यांच्याकडे शेफ नाहीत. आधिपतीसाठीच ना हा समजा सापळा रचला. त्यामुळे बजरंगला लवकरात लवकर अरेस्ट करावे अशी मी विनंती करतो. अरेस्ट?
हा आणि विनंती नाही, विनंती. लिहिलं त्याने. वी विद्येचा. विद्येचा आणि आमचा 36चा आकडा आहे. ते आहेच. हे घ्या. आणा इकडे. अहो काय करताय? मी निरक्षर नाही आहात. काय ते? अहो अंगठा कशाला लावताय? सही येत नाही तुम्हाला? काय फरक पडतोय आता? अहो अंगठा निरक्षर लोक लावतात, ज्यांची अक्षरांची ओळख नाही असे लोक. आमच्या आई ओळख अक्षरा मॅडम संघ. हीच मी तुम्हाला म्हणते, चुकीच्या वेळी ना घाणेरडे विनोद करायची सवयच आहे तुम्हाला. जित्याची गोड मेल्याशिवाय जात नसत्या. म्हणी बऱ्या आठवतायत? हे म्हणत नाहीये मी. तुम्ही म्हणावं काय बी. सही करा. सही कवा कराय नाही हो मी. काय? का? आमच्या आईसाहेब करत नाहीत सही. आईसाहेब म्हणतात मोहर लावावी माणसानं. काय साहेब? दानक्यानं मोहर लावायची, शान असते त्याच्यात. हा ना. ते घरी करा, इथे सहीच करा. असं चांगलं दिसत नाही. ह्याचं चांगलं काय नाही वाटत. असं अंगठा लावणं. पण मी सही केलो नाही हो कवा. द्या. नाव लिहिता येतं तुम्हाला? हा तर तसा विषय हार्ड आहे आपला. 9वी पर्यंत गाडी गेलती आपली, पण परीक्षेला बसलो नाही, तर दणक्याला पास झालो असतो. हा ना इकडे. अहो मग आता बसा की, शिक्षणाला वय नसतं. मास्तरीनबाई आत्ता कुठं काय सही करताय की अंगठा? सही करतील ते. एक मिनिट. घ्या. करा सही. काय 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 घ्या. काय हसताय काय? सही करा. हा पुढचं लिहू तुम्ही. लिहितो लिहितो. लिहितो. धी 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 रस्व रस्व. पहिली वेलांटी. असं सोपं म्हणा की. पती पण चुकलाय. ते तुम्हाच नाही कळायला पाहिजे होतं. हा काय नाही काय काय चुकलं काय? ती दुसरी आहे. आपल्यासाठी ती पहिलीच आहे. काय पुटपुटताय? ती वेलांती पहिलीच आहे आपल्यासाठी. झालं काय? झालं, राहून द्या. किती ते अशुद्ध लेखन. ओ लेखनाचं सोडा, मन शुद्ध पाहिजे माणसाचं. काय हो? ग असू दे ग अक्षरा, ते इथपर्यंत आलेत हीच फार मोठी गोष्ट आहे. शिक्षिका आहे ना, भाषेवर विशेष प्रेम. भाषा बोलायची असत्या, प्रेम माणसावर करायचं असते माणसाने. अगदी बरोबर बोललात. अधिपती साहेब या तुम्ही. हे काय काय? ही काय रिॲक्शन आहे? अगं शिक्षण सोडून इतक्या फिलॉसॉफीज आहेत ना यांच्याकडे. अगं काय चुकीचं बोललेत ते? अगं आई चुकीचंच आहे. जो माणूस भाषेवर प्रेम करू शकत नाही तो माणूस माणसांवर काय प्रेम करणार? बुद्धी असून शिक्षण नसल्यावर काय होतं याचं उत्तम उदाहरण आहे अधिपती.
काय म्हणालस तू? सापळा रचला. कसला सापळा? अहो म्हणजे अधिपतीला बोलवायचं, मग लगीन मोडायचं आणि मग करायचं का अंगावा. तू काय आमासनी मूर्ख समजतोयस? हा, तू काय बी बोलशील आणि आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू? तिनं सापळा रचला आणि मदत बी कुणाची घेतली? तुझी. होय सरकार. तुझी आणि तिची दुश्मनी आहे ना व, तरी तिने तुला हे करायला सांगितलं. तू तिच्या खोलीच्या मागं आहेस ना व, मग ती तुझ्याकडे आली मदत मागायला. आणि आम्ही तुला ताकीद दिलेली असताना तू तयार झालास तुझ्या जीवाशी खेळ करायला. हा, एकतर ना तू मंद आहेस, नाहीतर तू आमासनी बेअक्कल समजतोयस. तिनं तुला जेलची हवा खायला लावली आणि तू तिची मदत केलीस. हा, काय सांगतोयस तू आम्हाला? तिची खोली सोडून तू तिची मदत करायला उभा राहिलास. खोलीसाठीच की ताई? ए बजा, अरे तू मगाशी मला म्हणलास ना, ते सांग की ताईला की त्या खोलीसाठी तिनं हे करायला सांगितलं. म्हणजे हे केलं तर त्या बदल्यात ती खोली देणार तुला, मास्तरीन म्हणली होती की नाही? अरे बोल की ताईला, हा? बोल. हा, ती टीचर मॅडम काय बोलले की तू माझं काम कर, मग मी तुला खोली देते आणि तुझं नाव बी पुढे येणार नाही. तुला खोली देऊन ती कुठं राहणार होती? इकडे येणार ना ताई ती. अगं तोच तर तिचा नाव आहे. बजा बोलतोय का नाही तेच एकदम खरं आहे बघ. तू कशा पाय त्याची वकिली करतेस? नाही, मुद्द्याचा बोल. हा, मुद्द्याचं बोलतो ना. ते काय ना, ते अधिपतींनी डोक्यात मला मारलंय ना, त्यामुळं असं मुद्दा सांगतो ना. म्हणजे टीचर मॅडमची आणि माझी एक डील झाली. कसली? म्हणजे ती बोलली तू माझं काम केलंस ना तर माझी खोली आहे ना मी तुझ्या नावावर करेल. ही डील केली तिनं. राहतं कर देणार तुला. एवढी बी येडी नाही ती मास्तरीन असली डील करायला. उगा खोटं बोलू नका. तिला हलक्यात घेऊ नका, लय डोकेबाज बाई आहे ती. शिकली आहे ना, शिकल्यामुळं समजा प्लॅनिंग एकदम बरोबर करते. एक पण प्लॅनिंग चुकलं नाही तिचं. आणि पुढं कोणाला घेतलं? शाळेतला तिचा विद्यार्थी विनय, त्याला. तो पण तिचा आज्ञाधारक विद्यार्थी, तिचं समजा ऐकलं. मग त्या विनयनीच अधिपतींना फोन करून सांगितलं की मी तिला पळवलं आणि जंगलात नेलं. आता मला सांगा सरकार, हे समजा कळलं अधिपती शांत बसणं शक्य आहे का? हा, एकतर ते एवढे बिचारे साधे भोळे, हे समजा कळाल्यानंतर 80-85 या स्पीडने फुल स्पीड मध्ये जंगलात आले आणि त्याच्या दुप्पट स्पीडने मला लय तुडावलं. मी एवढा मार खाल्ला, पण आई शपथ म्या काही केलं नाही. मार खात राहिलो पण म्या त्यांना जरा बी हात लावला नाही. का तर म्या तुम्हाला शब्द दिलेला सरकार, म्या काही करणार नाही म्हणून. त्या मास्तरनीनं ना लय भडकवलं अधिपतींना. मला तर वाटलं माझा आता जीव जातो की काही, एवढं मारलं. आता एवढं समजा झाल्यानंतर जीव वाचवावा लागल ना माझा. मग पळालो मी तिथून जीव वाचवण्यासाठी. जातो, गाडी काढा. हो साहेब, काढतो. बरं, त्या टोणग्याचा पत्ता आहे ना तुमच्याकडे? पत्ता आहे माझ्याकडे. निघूया. त्या दोघींना घेऊन येतो मी. ठीक आहे, चला. आम्ही रिक्षाने येऊ का? नाही, म्हणजे आता इथे कुठे रिक्षा मिळणार आहे ना, मग आपण यांच्यासोबतच जाऊयात ना. थँक्यू, तुम्ही खूप करताय हो आमच्यासाठी. त्या बजाला शिक्षा व्हावी म्हणताना करावलंय मी एवढं सगळं. त्याला कळलं पाहिजे त्याच्याकडनं केवढी मोठी चूक झाली आहे. तुम्ही चला. बजा, यातला एक शब्द जरी खोटा निघाला तर तुझी अशी वरात काढू, 4 माणसं लागतील तुला खांदा द्यायला. माव, म्या खरंच सांगतो, हा समजा प्लॅन आहे ना त्या टीचर मॅडमचा आहे.
तुम्हाला म्हणून पक्की पक्क्यातल्या गाठीची बाई आहे, तिनेच समजा केला हा कांड. अरे पण कोणी बी पोरगी स्वतःच लग्न मोडेल असं का वागल? कारण तिला लगीनच करायचं नव्हतं. आता बघ की ताई, ही तर सोन्याचा अंड देणारी कोंबडी असताना ती कशाला शाळा मास्तराशी लगीन करेल? वर आता इथं समज ठरलंय म्हणल्यावर नकार कसा द्यायचा? आणि तिच्यावर काय आळ येऊ नये आणि आधिपतीच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण व्हावी म्हणून का नाही ताई, तिनं या बजरंगला हाताशी धरलं आणि आधिपतीवर गळ लावला. आणि आपला आधिपती बी अलगद फासात अडकलं ग. आता ती सुटली आणि आपण बसणार भांडत, तू आणि मी, तू आणि आधिपती आणि चंचला. म्हणजे बघ की, दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. ताई तुला सांगते, अधिपतीच्या नावचं डोरलं गळ्यात घालून ही बया आपल्या घरात घुसणार. म्हणजे हे समज तू जे काय केलंस ते मास्तरनीच्या सांगण्यावरून? होय सरकार, तिच्या सांगण्यामुळेच केलं.